श्री गणेशाय नमः. श्रोते हो, आपल्या समोर नामदेव चरित्र सादर करत आहे. राहिलेला उर्वरित भाग तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मनापासून ऐका. माय बाप माझा सोयरा जेवलग, तूच पांडुरंग मज लागी. आई वडील माझा तूच आहेस आणि जीवलग मित्र हे माझा तूच आहेस आणि भाऊ सुद्धा माझा तूच आहेस, असं नामदेव महाराज पांडुरंगांना बोलत आहेत. माझिया कारणे पुरविले धन, माझ्यासाठी धन पुरवलंस म्हणजे ते एवढ्या मोठ्या धोंडोबा दगडाचा सुद्धा तो सोन्याचं धोंडोबा बनवलास, तो दगड सोन्याचा बनवलास आणि माझ्या आई बापाला ते धन दिलंस. केले माझे संरक्षण माय बाप. आणि जर ह्या दगडाचं सोनं झालं नसतं तर मायबापाने मला मारलं असतं भरपूर, पण तो माझा त्रास वाचवलास आणि एका धोंडोबा दगडाचा तो सोन्याचा धोंडोबा बनवून दाखवलास आणि त्यामुळे आईबापाला आनंद झाला. म्हणून या डोई ठेविली पायी, प्रेम भरीत पाही नामा जाहला. आणि पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवलं आणि प्रेमानं पांडुरंगाकडे पाहावं लागला. आणि काय म्हणतो, एका जनार्दनी देवाचा एकुलता, नाम या परता कोणी नाही. खरंच पांडुरंगा, तुझ्यासारखा देव नाही आणि माझ्यासारखा भक्त नाही. आपलं नातं फार मोठं आहे रे. नाम याचे घर मोडले के दिनी, मजूर तया लागुनी मिळेची ना. एक दिवस नामदेवाचं घर साधा असेल, ती पडल्यानंतर नामदेव मजूर पाहण्यासाठी इकडे तिकडे फिरत आहे. हिंडता भागले मजूर न मिळे. हिंडून दमला, भरपूर फिरला, पण मजदूर काय भेटला नाही. आले ते सकळ गृहालागी. आणि नामदेव, वडील, आई हे सगळे फिरून कंटाळले आणि शेवटी घरी आले. पांडुरंग तेथे होणे मजूर, शाकारिले घर नामयाचे. पांडुरंग मजदूर बनून आला, दुसऱ्या वेशामध्ये पांडुरंग मजदूर बनून आला आणि नामदेवाचं ते घर शेखरून काढलं. म्हणजे व्यवस्थित ते छप्पर असेल ते व्यवस्थित शेखरलं, म्हणजे व्यवस्थित बनवलं. एका जनार्दने उने नेदी भक्ता, आपण तत्वता अंगेराबे. भक्ताला हा भक्त आहे आणि मी देव आहे असं देव कधी विचार करत नाही. देव म्हणजेच भक्त आणि भक्त म्हणजेच देव. म्हणून भक्तासाठी भगवंत मजदूर बनून नामदेवाच्या घरी गेले आणि ती छप्पर व्यवस्थित बनवलं. शाकार भारे मस्तकी वाहिले. आता छप्पर शकरायचं म्हणल्यानंतर कंजाळ असतं किंवा पेंड्या असतात गवताच्या, ह्याचे भारे सुद्धा पांडुरंगानं वाहिले. शाकार भारे मस्तकी वाहिले, घर शाकारले नामयाचे. आणि घर शिकरून काढलं व्यवस्थित. दामशे टिपुशे कोठील तू कोण. दामाजी पंत बोलतायत, अरे तू मजदूर आहेस पण कुठला कोण आहेस, कुठून आलास. एरो म्हणे जाण वस्ती येथे.
अरे म्हणले बाबा माझी इथं जवळपास वस्ती आहे. बिराड तुती माझे रावळा भीतरी. माझं बिराड कुठं आहे म्हणशील तर रावळामध्ये आहे. विठूजी निर्धारी नाम माझे. आणि माझं खरं नाव आहे विठोबा. लोक मला विठ्ठल या नावानं ओळखतात. तुमच्या नामयाची ममता मजाशे फार. तुमच्या नामयाची ममता मजाशे फार. एका जनार्दनी निर्धारे ऋणी मी त्याचा. तुमच्या पांडुरंगाची मला फार माया येते आणि पांडुरंग माझी फार मोठी भक्ती करतो. फार मोठं माझ्यावर नामदेवाचं सुद्धा प्रेम आहे असे पांडुरंग म्हणतायत. आणि यासाठी मी नामदेवाचं ऋणी आहे. नामदेवाचे मोठे उपकार आहेत माझ्यावर. माझं नामस्मरण करतो नेहमी. तुम्हाशी कारण पडलिया सांगा नाम्याचे प्रसंगा सेवा तुमची. तुम्हाला जर काय काम मला सांगावं असं वाटलं तर सांगा. नामा मला सांगेल आणि मी कामाला येईन. संदेह मनाशी नका धरू सर्वथा. आणि मनामध्ये कुठलाही संशय धरू नका. बिनधास्त मला बोलवा. फक्त नामाला सांगा. नामा मला घेऊन येईल. माझी आन तत्वता तुम्हाला गे. माझ्याशिवाय काम कोणाला सांगू नका. माझी तुम्हाला शपथ आहे असे पांडुरंग भगवान म्हणतात. नामयाचे साकडे वारीन मी वेगे. नामदेव कोणतेही संकट येऊ द्या क्षणामध्ये मी हजर होणार. तुम्ही फक्त नामदेवाला सांगा. तुम्ही काय अंगे शिनू नका. तुम्ही त्रास घेऊ नका. काही काम असू द्या ते नामदेवाला सांगा. नामदेव मला सांगून बोलून घेईल. एका जनार्दनी वैकुंठीचा राणा. एका जनार्दनी वैकुंठीचा राणा. सांगत असे खुणांतरीच्या. वैकुंठीचा रान आहे. महाविष्णू आहेत. नारायण आहेत. जगाचा अनंत ब्रह्मांडाचा पालक आहे. परंतु काय सांगतात त्या अंतरीच्या खुणा सांगतायत. अंतरापासून मी तुमचं काम करीन. फक्त नामदेवाजवळ सांगावा पाठवा. नाम्याचे लग्नासाठी चिंता करी दाम शेठी. आता म्हणजे नामदेव लग्नाचा वयाचा झाला. आता नामदेवाचं लग्न करावं लागेल म्हणून दामाच्या लग्नाची चिंता लागून राहिली. कुणाला? दामाजी पंतांना. नाही आपुले जवळी धन कैसे होईल याचे लग्न. जवळ पैसा अडका नाही, धन नाही, एखादा दागिना नाही. कसं याचं लग्न होईल या नामदेवाचं? काळजी पडली दामाजी पंताला. रात्रंदिवस गोनाईशी निद्रा नये पै नेत्राशी. आणि नामदेवाची आई गोनाई हिला रात्रंदिवस झोप येत नसे. नामदेवाचं लग्न कसं होणार? कशानं करणार? आपल्याजवळ काही नाही. माझ्या नामयाचे लग्न एका जनार्दनी करील कोण. माझ्या नामाचं लग्न कोण करील? कोणी नाही लग्न करण्यासारखं. कोण एवढा खर्च सहन करील? सर्वांचा तो आत्मा कळले तया कोण. आणि सर्वांच्या आत्म्यामध्ये काय विचार चालू आहेत यांचे अंतरखोट पांडुरंगाला असते. आणि जाऊन या सोये देवे माव केली. आणि स्वतः पांडुरंग त्यांच्या घरी गेले. काय म्हणतात? सोयरिका आणली नामयाशी लग्नाचे कारण मिळविले देखा. नामदेवासाठी म्हणले स्थळ आणलंय लग्नाचं. काळजी करू नका. लग्नाचे कारण मिळविले देखा एका जनार्दनी. ऐका नवल चोज. नामदेवासाठी सुंदर स्थळ आणलंय आणि ते कसं स्थळ आहे ते तुम्हाला सांगतो. ते ऐका. दामशेट्टीचा कारकुण सोय झाला नारायण. आणि दामशेट्टीचा कारकुन म्हणजे दिवाणचे कोण झाला? स्वतः पांडुरंग झाला.
लग्न तिथी धरली निकी नोहे कोणा पे ओळखी. आणि लग्न तिथी धरली, वेश बदलला, नाव बदलला, पांडुरंग कुठला ओळखूस येत नाही. विठ्ठल शेट्टी ऐशे नाम एका जनार्दनी प्रेम. आणि माझं नाव विठ्ठल शेट्टी आहे. एका जनार्दनी म्हणजे सर्व जगाला माहित आहे माझं नाव विठ्ठल शेट्टी आहे ते. कोणाशी न कळे हा पंढरीचा राणा. मी पंढरीचा राणा आहे, वैकुंठीचा राणा आहे, हे कुणाला सुद्धा कळणार नाही. केली विवंचना लग्नाची ते, सहपरिवार आपण निघाला लग्नाचा सोहळा करीतसे. सहपरिवार निघाला म्हणजे रुक्माई सह निघाले, इतर बाकीच्या 5-6 पटराण्या त्यांच्या सह निघाले. एका जनार्दनी करुणी पाणी ग्रहण निघाला तेथून या. आणि घरून निघाले नामदेवाच्या लग्नासाठी. प्रातः काळ झाल्या पाती नर नारी नोराने नोरी व्याहीना. आणि माणसं प्रातः काळ झाली आणि पाहतायत, नरनारी म्हणजे स्त्री पुरुष पाहतायत, अजून नवरदेव आला नाही आणि नवरीचा व्याही आला नाही. विठ्ठल शेट्टी नाही परिवारासहित राजाई मनात शोक करी. अजून म्हणले जने स्थळ आणलं तो सुद्धा आला नाही. एका जनार्दनी राजाईचा भाव काही देवाधी देव ठकविले. आणि देवा फार मोठा भरोसा होता नामदेवाचा, आई वडिलांचा त्याच्या भरपूर मोठा भरोसा होता. जे काय करेल त्याचा परमेश्वर करेल. न देता दर्शन गेला चक्रपाणी राजा येतो म्हणे दुःख करी. दर्शन न देताच निघून गेले आणि त्या राजाला वाईट वाटलं. न देता दर्शन गेला चक्रपाणी राजा येतो म्हणे दुःख करी. न कळे कवनाश्या घटित करणे करुण चक्रपाणी का हो गेला. राजा म्हणजे साक्षात रुक्माई. एका जनार्दनी राजाईचा हेत नित्य आठवित पांडुरंग. आले निघून पण आठवण होऊ लागली. लग्नाचा सोहळा यथा सांग झाला नामावेगी आला पंढरीशी. आणि नामदेव महाराज लग्न करायसाठी पंढरीला आले. देऊन या सर्व पाती संपदा येथे तो आपदा न मिळे यान. एका जनार्दनी माता आणि पिता राजाईचा तत्वता सीन करते. उभयतांचे समाधान राजाईने केले माझे तो घडले उत्तम कार्य. मानसी तुम्ही नका करू दुःख विठ्ठलाचे सुख मज झाले. एका जनार्दनी राजाईची वाणी ऐकताच मने संतोषले. माझ्या मनासारखं झालं बोलले. हे लग्न बरं होऊन गेलं. ऐसे काही दिन लोटलेशे जाण परिसा कारण देवाचे ते. काही दिवस लोटून गेल्यानंतर नाम्याशी 4 पुत्र पै झाले. आणि नामदेवाला नामदेवाला 4 पुत्र झाले. आणि नाव काय ठेवलं पहा, नाम्याशी 4 पुत्र पै झाले. नाम ते ठेविले विठ्ठल राये. आणि त्याच्या मुलाची नावं विठोबा भगवंताने ठेवली म्हणजे पांडुरंगाने ठेवली. एका जनार्दनी भक्ताचा सोहळा दाविदसे डोळा उघड केला. आणि हा भक्ताच्या लग्नाचा सोहळा सुताहून उभा केला आणि पूर्णपणे पारही पडला. तर नारा मादा गोदा विठा
बा नाव कशी ठेवलीत मुलांची. नारा महादा गोंदा विठा, चौघे पुत्र जाहले आनंदे लागले हरे वजनी. आणि नामदेवाचे चारही पुत्र नामदेवासारखेच विठ्ठल भक्तीला लागले. नित्यकाळ वाचे विठ्ठलाचा छंद, आठविती गोविंद वेळोवेळा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल गोविंद गोपाळा पांडुरंगा असे सारखे नामस्मरण करायचे. एका जनार्दने काया वाचा म्हण, वेदलेशे जाण विठ्ठल चरणी. आत्मा अंतरात्मा विठ्ठल असे एक रूप झाले. नामयाची आपदा संसारे होत. आणि संसारामध्ये नामाची जरा हे व्हायचे का. गरीब प्रपंचा परी न सोडीच हेत पांडुरंगी. किती संसारात त्रास झाला तरी पांडुरंगाची भक्ती नामदेवाने कधी सोडली नाही. म्हणून या प्रिय देवाशी पै झाला, सांभाळी वेळोवेळा नामयाशी. आणि भक्त हा भक्तच पाहिजे, त्याच्या मुखी नामस्मरण पाहिजे. आणि भक्त हा ज्यावेळी नामस्मरण घेतो त्या टायमाला परमेश्वराच्या डोक्यावर त्याचं ओझं होत असतं. परमेश्वर तो उपकार ठेवत नाही. परमेश्वर भक्ताचा पाठणराखा होतो. एका जनार्दने एकविधा भक्ती. एकविधा भक्ती पाहिजे. नामस्मरण घ्यायचं म्हणजे घ्यायचं, नामस्मरण करायचं म्हणजे करायचंच, त्या ठिकाणी थांबायचं नाही. ते राबे मुक्ती निषेधिने. ज्या ठिकाणी भक्ती आहे, ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आहे त्या ठिकाणी भक्ती नेहमी वास करते. भक्ती म्हणजे आपली माता आहे, त्या आपल्या हृदयामध्ये गुप्तपणे वास करते. आणि तिच्याबरोबर वैराग्य असतं. आणि ज्ञानदेव नावाचा मुलगाही असतो, म्हणजे ती आपली आई असते आणि तिच्याबरोबर आपले भाऊही असतात. एकविध वाचे नामयाशी छंद, पै नोहे भेद आन काहे. भक्तिमार्गात छंद आहे, पण आपण गरीब आहोत, आपण साधे आहोत हे मनामध्ये कधी आलं नाही. संसार यातना दुःखाचे डोंगर. संसार यातना मध्ये दुःखाचे डोंगर चढावे लागतात, उतरावे लागतात. संसार यातना दुःखाचे डोंगर, परी देवाचा विसर नाही म्हणे. आपण म्हणतो काय, ह्याचे पैसे द्यायचे, कोणाचे काय द्यायचे आहेत, कोणाचे काय करायचं आहे, ह्याचं काम करायचं आहे, त्याचं काम करायचं आहे, ह्याचा उपकार आहे, त्याचा परोपकार आहे. परंतु किती काय असलं तर देवाच्या भक्तीला सोडून दूर राहायचं नाही. म्हणून या देव धावे मागे मागे. किती नामदेवावर संकट आलं तर नामदेव देवाच्या मागच धावत असेल. विठ्ठला थांब, पांडुरंगा थांब, पांडुरंगा थांब. सुख त्याचे संगे देवा होय. आणि त्या नामदेवाबरोबर पांडुरंग नेहमी राहिला. त्यामुळं नामदेवाला दुःखाचा कधीच काही वाटलं नाही. दुःख हे सुखामध्ये निघून पार गेलं. एका जनार्दने भक्त सुखासाठी हिंडे पाठोपाठी देवराव. आपण म्हणतो आपण देवाचं नामस्मरण करतो, देवाची भक्ती करतो, देव आपल्या जवळ येत नाही, आपल्याला पाहत नाही, पण देव आपल्या बरोबरच असतो, ते आपल्या हृदयामध्ये असतो. नामयाची जने दासी पै म्हणती, भावे तो श्रीपती वश केला. नामयाची जनाबाई परमेश्वराला काय म्हणते. दासीचा हा शब्द पूर्वापार आहे, पुराणी हा पाहे निवाडा तो. एका जनार्दनी नामयाची दासी, प्रिय ते देवासी झाली असे. आणि नामाची दासी विठ्ठलाची प्रिय भक्त झालेले आहे. नामाने दामा
बाप लेक दोन्ही राजाई गोनाई सासू सुना. गोनाई नामदेवाची आहे आणि राजाई हे नामदेवाची बायको आहे. ह्या सासू सुना काय म्हणतात, नारा मादा गोदा विठा चौघे पुत्र. आणि ह्या राजाई आणि नामदेवाला 4 मुलं झालेली आहेत, हरिभक्त आहेत. आऊबाई लेकी नाऊबाई बहिणी ती चक्रपाणी वेधीला. लाड्यानेशी बहिणा साकराई एका जनार्दनी पाही वंशावळी. आणि यांना बहिणी बाळा पण आहेत. नामयाची कांता धुने धुया गेली. परिसा भागवताची आली कन्या तेथे. आणि नामदेवाची कांता धुन धुण्यासाठी बाहेर गेली. त्या ठिकाणी हे कन्या आलेले आहे. भागवताची कन्या आली कन्या असं म्हटलंय. उभयता बैसोनी केला से कांत आपदा मुची होत संसारात. तुम्हाशी तो देवे द्रव्य दिले फार वस्त्रालंकार शोभता ते. आणि ते आलेले भागवताची जी कन्या आहे ती अशी म्हणते नामदेवाच्या बायकोला की तुम्हाला सर्व काय त्या भगवंतानं दिलं. एका जनार्दनी बोलो निया गोठी होताशे कष्टी राजा येते. आणि असलं कुचका पात्र बोलणं ऐकून त्या राजाला सुद्धा वाईट वाटलं की ही आपली चेष्टामस्करी करते, हे आपल्याला नावं ठेवते. तुम्हाला काय, तुम्हाला सगळंच मिळतंय, अहो काय त्रासच नाही, म्हणजे कुचकं बोलणं झालं ना. येऊन या मातेपाशी सांगे वृत्तांत नामयाचे होत आपदा घरी. आपला परिस देऊ क्षण भरे आपदा ते दुरी करू त्याचे. म्हणजे आपण काहीतरी मदत करायला पाहिजे नामदेवाला, त्याच्यात आपदा होऊ लागली. एका जनार्दनी करून विचार परिस तो साचार घेऊन आली. येऊन या घरा बोले राजाईस या परिशे सुवर्णाशी करे आता. आणि त्या ठिकाणी ही भगवती माता आलेली आहे आणि म्हणते हा परिस आहे, ह्या लोकांना लाव म्हणजे याचं सोनं होईल. आजचे दिन ठेव्या फुले घरी. आजच्या दिवस तुझ्या घरी राहू दे. आपदा ते हरी प्रपंचाचे. तुझ्या प्रपंचात काही कमी पडणार नाही, इतकं सोनं निर्माण होईल. सरलिया काम देई मज लागे म्हणून या वेगे गृहाले. आणि तिथं परीस ठेवला, परीस दिला त्याच्याजवळ आणि सांगितलं ही परीस लोकांना लाव म्हणजे सोनं होईल. आणि स्वतःच्या घरी निघून आले. एका जनार्दनी झाली आईशी मात नामयाशी श्रुत केली नाही. आणि हे जे घडलं लोखंडाला परीस लावल्यावर सोनं झालं हे नामदेवाला माहीत नाही. येऊन या घरा नामदेव पाहे आजी दिसता हे. विपरीत नामदेव घरी आला आणि नामदेवानं पाहिलं, अरे बापरे आज घरामध्ये सोनं कुठून आलं, हे वेगळं सगळं दिसतंय घरामध्ये चित्र. राजा इथं पुढे येऊन या बोले देवे नवल केले आपले घरी. म्हणजे स्वतः पांडुरंग आले आणि पांडुरंगाने हे नवल करून दाखवलं. जाता चंद्रभागे परीस सापडला. चंद्रभागेला स्नान जात असताना परीस सापडला. आपुला तो गेला दैन्य काळ आपली गरीब एकदाची दूर झाली. एका जनार्दनी ऐकून या मात क्रोधे पै संतप्त मनी नामा. आणि नामदेवाला वाटलं माझ्या पांडुरंगाला एवढं कष्ट पडलं, माझा पांडुरंग माझी गरिबी घालवण्यासाठी या ठिकाणी माझ्या घरी माझ्या पत्नीला परीस देऊन गेला आणि सांगितलं हा लोखंड लाव म्हणजे सगळं सोनं सोनं होईल. आणि माझी श्रीमंती निर्माण झाली. नामदेवाला राग आला. राजाईस तेव्हा म्हणतसे नामा. काय म्हणतात स्वतःच्या पत्नीला नामदेव महाराज, दैन्य काळ आम्हा नाही नाही. अरे दुःख आहे आपल्याला, कधीच आपल्याला डोकं सुद्धा पाहणार नाही. आम्ही हरिदास कुबेर भांडारे. आम्ही स्वतःच श्रीमंत आहोत, जन्मतः श्रीमंत आहोत, धनवान आहोत, आम्हाला कशाची कमी आहे.
म्हणून संपदा ती थोरी घरी वसे, कृपावंते मज नाही उपेक्षिले, आम्ही का वहिले धन्यवाने. आपल्याजवळ पांडुरंग उभा आहे, महालक्ष्मी माता उभी आहे, रुक्माई माता उभी आहे. हे देव आपल्याजवळ असताना आपल्याला गरिबी कसली? जिथं भक्ती नाही तिथं गरिबी आहे समजायचं. जिथं भक्ती केली जात नाही ते माणसं गरीब आहेत. एका जनार्दनी बोलून या मात, गेला रावळात तेव्हा नामा. आपण म्हणते भक्त आहोत देवाचे, आपला गरिबी कसली? 12 महिने 18 काळ जे असेल ते खायचं 2 घास आणि नामस्मरण करत देवाचं नाव घेत बसायचं. ही श्रीमंत आहे. देवाची नाव घेणं हे श्रीमंत आहे. आणि घासभर कमी मिळणं ही गरिबी नाही, ते कर्म आहे. जाताना रावळी परिस मागे नामा, पाहू द्या तो आम्हा कैसा आहे. आणि रावळाकडे जात असताना, भगवंताकडे जात असताना नामदेवाने सांगितलं, हे राजे तू परीस दे माझ्याकडे, कसलाय बघू दे तरी. राजाईने तो रे आणून या दिला, नाम्याने तो घेतला सव्य करे. आणि नामदेवाने तो परीस स्वतःच्या ह्या खिशामध्ये ठेवला. जाऊन चंद्रभागे टाकून या दिला, नामदेवाला रावळाशी. नामदेव महाराज सरळ कुठे गेले? रावळामध्ये नदीजवळ गेले. नदीमध्ये तो परीस फेकून दिला. एका जनार्दनी मस्तक चरणी ठेवून विनवणी करी नामा. नंतर आले पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आणि पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवलं आणि हात जोडून विनवणी करू लागले. काय विनवणी करतात पहा. आमुचे घरी परीस पाहिला श्रीहरी. अरे म्हणले श्रीहरी पांडुरंगा, आमच्या घरी परीस पाहिला मी आज. आवडीने नामा सांगे, पांडुरंग हसू लागे. आणि नामदेव महाराज हसा हसत सांगतायत, तसेच पांडुरंग बी हसा हसत बोलतायत. म्हणले अरे नामा, मला तर हसू येऊ लागलं. तुझ्या घरी कसं काय परीस आला? कुणी आणून दिला? आमुचा दैन्य काळ गेला म्हणती सकळ. सगळे लोक म्हणू लागले तुमच्या मागचं दुःख संपलं डो, आता तुमच्या घरी सगळा सुकाळाच आहे, म्हणजे तुम्हाला श्रीमंती प्राप्त झाली. एका जनार्दनी मात नामदेवाशी सांगत. म्हणजे नामा खरंच सांगतोय देवाला की आमच्या घरी आज परीस पाहिला आम्ही, आमचे दैन्य दूर झालं. देव म्हणे नाम्या परीस कोट्या आहे. भगवंत बोलले अरे नामदेव परीस पाहिला म्हणतोस, घरी सापडला म्हणतोस मंडळीला, मग तो परीस कुठे आहे मला सांग, परीस बघू दे. देव म्हणे नाम्या परीस कोटे आहे, पावलवला आहे दावी मजा. क्षणभरात तो परीस मला दाखव, कसला परीस मला तरी बघू दे. हसूनिया नामा पांडुरंगा सांगे. आणि नामदेव महाराज हसायला लागले आणि पांडुरंगाला काय सांगतात हसत हसत. परीस चंद्रभागे टाकेला. म्हणले भगवंता पांडुरंगा विठ्ठला, परीस मी चंद्रभागेत फेकून दिला. ऐसे प्रेम भरित बोलता ती दोघे, तो राजा येती मागे तो रे आली. बायकाला दम निघत नाही. नवरा कुठं काय आणाय गेला, काय घरा गेला की बायकाला दम निघत नाही. नामदेव पुढे त्याच्या पाठोपाठ ते आलीच. विठ्ठलाचं आणि नामदेवाचं बोलणं चालू आहे तेवढ्यात ते पाठीमागं आली. आणि काय म्हणते, घालून दंडवत देवाशी आदरे. आल्याबरोबर देवाला हात जोडले दोन्ही. काय म्हणते, नामयाशी उत्तरे बोलतसे. आणि नामदेवाला बोलू लागले. काय बोलू लागली पहा. एका जनार्दनी मागावयास परीस, परीसा घरास त्वरित आला. हो म्हणले, काय सांगितलं बघा. एका जनार्दनी मागावया परीस, परीसा घरास त्वरित आला. येऊन या परीसा बोले राजा येशी, आमचा परीस मजशी देई बाई. ह्याने नदीत टाकला, पण तो परीस घरी आला पुन्हा. म्हणजे तो आमचा परीस दिला, मला परत द्या ना. राजा तव म्हणे घेऊन नाम देवे, गेले ते स्वभावे रावळासे.
आणि ज्यांनी परीस आणून दिला होता ते म्हणतात परीस आमचा आम्हाला देऊन टाका, आम्ही परीस तुम्हाला देऊन गेलो होतो की हा लोकांना लावा म्हणजे सोनं होईल. म्हणजे पांडुरंग स्वतः गेले घरी, वेगळ्या रूपात गेले आणि परीस देऊन आले होते. आता त्याच रूपामध्ये गेले, पहिल्या रूपामध्ये सांगितलं तुम्हाला दिलेलं परीस त्याचं सोनं झालं असेल ना, आता तो परीस तुमच्या काय कामाच नाही, तुम्ही श्रीमंत झाला, आता आमचा आम्हाला परीस द्या. तर राजा म्हणते नामदेव तो परीस घेऊन नदीला गेले आणि चंद्रभागेमध्ये आता काय करतात पोहो, तुम्ही बसा घरी मी जाते राहुळी. आणि विठ्ठल पांडुरंगाला सांगितलं राजा आहे ना तुम्ही इथं घरी बसा ना. नामदेव महाराज गेलेत वारुळामध्ये, मी तर बघते आहेत का कुठं. म्हणून या वेगी आली राहुळाशी, घालून या नामा दंडवत देवा, सांगितला भाव सर्व मनीचा. हे जायपर्यंत नामदेवानं सर्व काय सांगितलं. मी परीस आणला, मला परीस मंडळीने दिला बे, तो परीस बायकोन दिला, मी नदीमध्ये फेकून दिला. हे कथा सांगतायत तेवढ्या तिथं नामदेवाची मंडळी पोचली. एका जनार्दने नामदेव बोले, परिसा टाकले चंद्रभागे. नामदेव हा भोळा माणूस होता, भगवंताचा भक्त होता. भगवंताचे भक्त हे भोळे असतात नेहमी. आणि हा नामदेव सांगू लागला, नामदेव बोले परिसा टाकेले चंद्रभागे. आणि म्हणले चंद्रभागेमध्ये नदीत टाकून दिला हा परीस. राजा येऊन या घरी नमस्कार करे नामदेवा, परीस तेने झळ करी परिसा उभाशे द्वारे. अहो म्हणते ते परीस कुठे तुम्हाला दिलेला, तुम्ही कुठं टाकला, तुम्ही घेऊन गेला माझ्यापासून, आता येतो म्हणून. आणि माघारी आला त्याला परीस द्या पहिला, ज्यांना परीस दिला तुम्हाला परीस मागतोय. परीस देणे झडकरी परिसा उभा शेद्वारी. परीस मागण्यासाठी बाहेरच उभा आहे तो माणूस. ऐकताच्या ऐशी मात आले भीमेशी धावत. बघा आता बायकोनं दंडू कायदा दाखवल्यावर पळत सुटले, आले नदीला. पुंडलिकाशी नमस्कार केला, जय जयकार नाम घोष. नदीला आले, पुंडलिकाला हात जोडले आणि पुंडलिकाच्या नामाचा जय जयकार केला. एका जनार्दनी स्नान नामा कृतसे जाण. आणि नामदेव महाराजांनी कपडे काढले आणि स्नान नदीमध्ये डुबकी मारली. करून या स्नान नामा बाहेर आला, परिसाचा मेळा घेऊन हाती. डुबकी मारली, खोल पाण्यात गेला आणि बाहेर आला तर कसा आला, अनेक परिसांना घेऊन आला. एक परीस नाही, असे भरपूर परीस घेऊन आला. घेऊन परीस सांगे परिसाशी. परीस घेऊन परिसाला सांगतात तुझ्या निश्रेशी ओळखून घे. तू परीस देऊन गेला होतास ना, मग तुझा परीस तो ओळखून घे. ऐकताचे ऐशे नामयाचे बोलणे, परी कर जोडून विनवितसे. ऐसा आनंद सोहळा होतसे संपूर्ण, आनंद निमग्न सर्व झाले. एक परीस काय, उंजळीमध्ये जेवढे परीस आले नदीतून तेवढे आणले होते घरी, मग सगळा सोहळा मोठा सोहळा निर्माण झाला. ऐसा आनंद सोहळा होतसे संपूर्ण, आनंद निमग्न सर्व झाले. एका जनार्दनी आनंद पै झाला, आनंदाने गेला परिसा घरी. म्हणले बाबा माझा मला परीस मिळाला आणि हे बाकीचे सगळे तुझ्याकडेच राहू दे, तुलाच राहू दे. कारण भगवंत कसा अनोळख रूपातून त्या ठिकाणी परीस घेऊन गेलते ना. धन्य धन्य नामदेव सर्व वैष्णवांचा राव. काय सांगितलं पहा, धन्य धन्य नामदेव सर्व वैष्णवांचा राव. सगळ्या संतांचा संत आहे हा, सगळ्या भक्तांचा भक्त आहे. प्रत्यक्ष दावेले प्रचित वाळो वंटी परिस सत्य. तर जन्मालाच नदीमधून ते शंखामध्ये आलते. नदी त्यांचीच आहे, सगळे परीसच त्यामध्ये. हात लावेल तिथं परीस दगड, असे पाहिजे एवढे परीस घेऊन आले. मग सगळ्यांना आनंद झाला. कवित्व केले शतकोटी, तारिले जीव कल्पकोटी. 100 कोटी
100 कोटी काय सांगितलं पहा, कवित्व केले शतकोटी. 100 कोटी कवित्व केले म्हणजे 100 कोटी अभंग रचले. आणि कल्पकोटी जीव तारले म्हणजे त्याचा आकडा नाही, कुणी आकडाही सांगू शकत नाही. अकल्पित असे लोकांना जीवदान दिलं आणि तारलं सर्वांना. देव जेवी सवे ऐशी ज्याची देवा सवे. रोज पांडुरंगाच्या ताटात जेव्हा बसायचे ना नामदेव महाराज, आणि नामदेवाच्या महाराजाच्या ताटामध्ये पांडुरंग बसायचे. धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा. काय सांगितलं, नामदेव हा धन्य भक्त आहे, एका जनार्दनी नामदेवाच्या चरणावर डोकं ठेवा म्हणून सांगितलं. जन्मकाळी देवे प्रतिज्ञा पै केली, शतकोटी लिहिली काव्य रचना. लहानापासून म्हातारापणापर्यंत शतकोटी कवित्व तयार केलं. जसं नवनाथाने शाबरे विद्याचं कवित्व तयार केलं, असं नामदेवानं तुकाराम महाराजासारखे अभंग तयार केले. आणि नंतर तेच नामदेव महाराज पुढं तुकाराम महाराजाच्या रूपानं प्रगट झाले. जन्मकाळी देवे प्रतिज्ञा केली पै, शतकोटी लिहिली काव्य रचना. 14 जणी त्यांचे काव्य ते केले, निराभिमाने वंदिले संत जन. लाडका तो नामा समाधी महाद्वारी. भगवंताचा लाडका आहे भक्त. यांची समाधी कुठं आहे? पायरीला आहे, विठ्ठलाच्या पायरीजवळ आहे. वंदिले संत जन, लाडका तो नामा समाधी महाद्वारी. समादृष्टी हरी वरी त्याचे. भगवंत मंदिरामध्ये आहेत आणि नामदेव पायरीमध्ये आहे. भगवंत नेहमी त्या पायरीकडे पाहत असतात, उभे राहिले असतात. 28 युग भगवंत त्या पायरीकडे पाहत आहेत. पाळुनिया लळा समाधी ठेविला. लाडका माझा भक्त आहे, लाडका नामदेव आहे माझा, लाडका भक्त आहे म्हणून ते आपल्या पायरीजवळच ठेवला. एका जनार्दनी झाला आनंदमय, आणि सर्व जगाला याचा आनंद झाला. लढिवाळ नामा विठोबाचा दास, तयाचे चरणा दंडवत. बघा, भगवंताचा हा नामा दास आहे, पण कसा आहे? आवडता आहे, म्हणून त्याचे चरणाचे आपणही सगळे दास आहोत. भक्त शिरोमणी लाडका डिंगर, आवडता फार विठोबाचा. डिंगर म्हणजे कसा? अशी ढेरीबिरी असेल, तगड असेल, जरा जाडबीड असेल, म्हणून इथं काय म्हटलंय पहा. लाडका डिंगर, आवडता फार विठोबाचा. दिसायला असेल गुपगुपीत असेल, जरा जाड असेल, डिरी वगैरे असेल, मग त्याला डिंगर म्हटलंय. कवित्व करुणे तारिले सकळ, निरभिमाने निर्मळ सदोदित. नाम वाचुने काही नेने तो नामा. नाव पण नामा, आणि नाम घ्यायचं सोडून दुसरं काही घेत नसे, काही बोलत नसे. जेव्हा पाहावं तेव्हा नामस्मरण विठोबाचं पांडुरंगाचं. भगवंताचा आवडतं भक्त होण्यासाठी मुखामध्ये नामस्मरण असावं लागतं. ऐश्या संताशी नमन माझे भावे, एका जनार्दनी जावे ओवाळूने. स्वतःला त्याच्यावरून ओळून टाकावं असं पांडुरंग म्हणतायत. असा महान भक्त. पूर्वी जो प्रल्हाद तोची जाना अंगद, तोची उद्धव प्रसिद्ध कृष्णावतारी. लागपाट अवतार राम अवतारामध्ये अंगद झाले, कृष्ण अवतारामध्ये उद्धव झाले, आणि विठ्ठल अवतारामध्ये नामदेव झाले. कली माझी जाना नामदेव म्हणती, लढिवाळ श्रीपती लळा पाळी. लाडका भक्त आहे 3 युगामध्ये. तीर्थयात्रा सर्व केला शे उद्धार, सर्व त्याचा भार चालविला.
शेवटपर्यंत नामदेवाचा संसाराला हातभार लावू लागले. लढिवाळ नामा विठ्ठल चरणे एका जनार्दनी नमन त्या ते. पांडुरंगाबरोबर नामदेवाला हे नमन करा म्हणून सांगितलं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम.